नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्याला जायचं होतं गावाला आपल्या भाची सरकारने सोडायला. नवल्या पुलावरती आलो आणि बोईंच्या 3 सीटा भरल्या. बोललो जायचं सीएनजी तरी निघाला, बाकी टोल येताना काढू. त्यांना सोडलं बघा बोईंजला आणि आनेवाडी टोल नाक्यावरती आपल्याला साहेबांनी हात केला होता. मग मी पण गाडी हळूहळू केली आणि गेलो साहेबांच्या जवळ. जवळ आल्यानंतर साहेब म्हटले जाऊ द्या जाऊ द्या. ओके मध्ये धन्यवाद साहेब म्हटलं आणि पोहोचलो बघा काशीच्या पाठीमागे सीएनजी पंप. खाली उतरताना कॅमेरा पडला कधी कळालंच नाही, पण ह्या दादांना तो कॅमेरा भेटला आणि त्याने मागणं आणून आम्हाला दिला. कोण जर ओळखीचे असतील त्यांचे तर त्यांना व्हिडिओ नक्की पाठवा. आणि बघता बघता पोहोचलो बघा आपल्या सोनावड्यात. नवलाई देवीचं दर्शन लांबूनच घेतलं आणि पोहोचलो बघा घरी. मध्य प्रदेशची ट्रिप मारलेली तेव्हा ती एक बकाटी राहिली होती कस्टमरची. बोलले द्या कोणाला तरी. म्हटलं चला आपल्या मालकासनीच देऊया. असं आमचं मालक जास्त घेत नाही, काहीतरी घेतात. पोरांचा गट्ट्याचा डाव चालू होता. म्हटलं बघूया आपला नेम आहे का नाही, पण काय पहिल्यासारखा नियम काय राहिला नाही. ह्या गट्ट्याच्या पायी तिसरीत असताना चापा फुटसतो. चापायच्या सडा घुसल्याचा पायात एवढा मार खालाय बघा मी. 3री ते 9वी पर्यंत मी गट्ट्यात सोडल्या होत्या. त्याच्यानंतर मग 9वी पासून परत चालू केल्या. जाऊ दे, ती मजाच वेगळी होती. आता पावसाळ्यात गोरं डोंगरात सोडायची म्हटली की त्यांची जुजा लागतात, म्हणून शिंग जरा कट करायचे होते. मग एक्स्ट्रा ब्लेड आम्ही 2-2 इंच त्यांची शिंग कट केली. आधी 7 लावली ते, आता 15 नियोजन आहे. याला लागते शिंदवाडकीर. आता इथं आपल्याला झाडं लावायची आहेत, तर बाकीचा व्हिडिओ उद्या येईल. तर भेटू उद्या. जय श्रीराम.